नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कापूस उत्पादक शेतकरी आर्वी येथून कापूस विकून 13,15,200 रुपये घेऊन मोटरसायकलने धुळ्याकडे येत असताना औधाण येथील लाईन टोलनाक्याच्या पुढे रानमळा फाट्याजवळ अज्ञात 3 व्यक्तींनी मोटरसायकल अडवून पैशांची लूट करून पसार झाले होते. तात्काळ मोहाडी पोलिसांना या संदर्भात तक्रार देण्यात आली. लगेचच पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्या पथकाने तपासाचे चक्र फिरवत सावर्डे रेल्वे लाईनजवळ संशयित असल्याची खात्रीदायक बातमी मिळाली होती. त्यानुसार आरोपींना तात्काळ पकडण्यात आल्यावर त्यांच्या ताब्यातून 7,48,185 रुपये हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्यातील 3 आरोपींना पकडण्यात आले असून एक आरोपी मात्र फरार आहे. यापुढील तपास मोहाडी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी कर्मचारी करीत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपला कष्टाचा पैसा मिळवून देण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे. मोहाडी पोलीस स्टेशन येथे 9 जानेवारीला कापसाचे पैसे घेऊन फिर्यादी आणि त्याचा एक मित्र जात होता. तर लळिंग किल्ल्याच्या इथे त्यांना काही लोकांनी अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत करून त्यांच्याकडचे एकूण 13,15,000 रुपये कॅश अशी त्यांनी ओरबाडून आणि रॉबरी करून नेली होती. PI मोहाडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनतीने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे. त्याच्यामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल वापरलेली होती. त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत 3 लोकांना अटक केलेली आहे. आज त्याच्यापैकी बंटी शांताराम अहिरे मोहाडी नगर उपनगर धुळे आणि रवींद्र राजेंद्र वाघ उपनगर धुळे या दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडनं आपण तब्बल 7,48,000 रुपये आपण रिकवर देखील केलेले आहे. आपण पुन्हा एकदा सगळ्यांना असं अपील करत आहोत की कोणत्याही प्रकारे कापसाचा किंवा इतर पैसा असा मोठ्या प्रमाणात कॅशने घेऊन जाऊ नये आणि त्याची जी मुवमेंट आहे ती देखील कोणाला डिस्क्लोज करू नये. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.